भगवंताला करावी मागणी, कारण आपणच म्हणतो की तो काय आहे, जगाचा मालक काय जण आपण बाप म्हणतो त्याला. मग लेकरानं बापाला मागायचं नाही तर कोणाला मागायचं, मागावं आपण. पण ऐका ना दादा बाबा काका, मागायचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. मागायचं काय हे आपल्याला कळावं, मागावं आपण. जी मागणी केवटानं मागितली ती मागणी आपण मागावी. कोणता केवट? प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते आणि वनवासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी नदी पार करायची होती. त्या ठिकाणी एक पार करायची नदी, दुथडी पाणी वाहत आहे, नदी पार करायची आहे म्हटल्यानंतर लागणार काय, नाव लागणार. मग त्या ठिकाणी एक नावाडी होता. मग त्या ठिकाणी तो समोर आला आणि नमस्कार केला. त्यांनी महिला मंडळ आपापसात बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. विठाला विठाला विठाला. दादा त्या केवटानं नमस्कार केला. कोण तुम्ही असं विचारलं. कोणाला? जगाच्या मालकाला विचारलं, तुम्ही कोण आहात? मी रामांनी सांगितलं की बाबा आम्ही एक वनवासी आहोत आणि आम्ही प्रवास करत आहोत, आम्हाला नदीच्या पलीकडे सोडा. पण केवटाला ओळखू आलं होतं की हे अयोध्यापती दशरथ नंदन कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्र आहेत. पत्नीला बोलवलं, इकडे ये, एक ताट, एक मोठं पात्र घेऊन ये, पाणी घेऊन ये. आणि पाणी आणि ताट घेऊन आल्यानंतर आपण त्यांचे चरण प्रक्षालन करूया. आले, रामाला बसवलं, चरण धुतले. धुवू देत नव्हते, पण केवटाने सांगितलं की नावेत बसायचं असेल तर तुम्हाला चरण प्रक्षालन हे आमचा नियम आहे म्हणे. जगाचा बाप ते वनवासाला जाता येत म्हणून ते म्हटले होते की आम्ही चरण, किंवा त्यांना ते स्वतः मी राजा आहे असं त्यांना म्हणून घ्यायचं नव्हतं, किंवा मी देव आहे असं हे म्हणून घ्यायचं नव्हतं, म्हणून नको म्हणत होते. पण केवट म्हणाला नावेत बसायचं असेल तर नियम आहे की चरण प्रक्षालन करतात, मान्य आहे. तर चरण धुतले, बसले आणि निघाले. नदीच्या पार गेले, उतरल्या, नावेच्या खाली उतरल्यानंतर भगवंताच्या मनात आलं की या संसारिक जीवामध्ये कोणी सुद्धा एकमेकांचं काम फुकट करतं का? का करतात तुम्ही? कुठं रोजाने गेलो तर आपण तर फक्त 10 ते 4 वाजता थोडं बी एक सुद्धा खुरप पुढे येऊन निघणार नाहीत. म्हणजे थोडं सुद्धा पातीच्या पुढं जरी लागली नसेल का तरी सुद्धा मान्य नाही. लागू नाही तर तिकडच जाऊ. आमचा टायमिंग 4. आणि मी नेहमी सांगत असते, तुम्हाला आठवतंय का, आपलं खुरपण तुमचं नाही. खुरपण पण कसं मावशांचं आमच्या, तनावर मातीन सर्ग पाती, हे असं आपलं. रामाला लक्षात आलं की बाबा या मृत्यू लोकातला कोणता जीव असा नाही की फुकट काम करून घेतो. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा काय करावं, काय करावं. तर सीता मातेच्या हातामध्ये एक मुद्रिका होती. सीता मातेला म्हटले की सीता, ती मुद्रिका काढ आणि त्या केवटाला दे. सीता मातेने मुद्रिका काढली हातातून आणि केवटाला द्यायला लागले. केवटाला देत असताना केवट मागे सरला आणि म्हटला, भगवान, तुम्हाला वाटलं की मी तुम्हाला ओळखलं नाही, पण मी तुमचा भक्त आहे आणि भगवान मला लाजवू नका, कारण सोने रूपी धन आम्हा मृत्युके समान. हे धन आम्हाला नकोय असं कोण म्हणतंय? की ज्याचं हातावरचं पोट आहे, ज्याची लेकरं उघडी नागडी फिरतात, ज्यांना पोटाला अन्न पोटभर खायला नाही, ज्याला आज सकाळी पोट भरलंय तर संध्याकाळी भरेल का नाही याचा भरोसा नाही, असा तो केवट म्हणतोय की भगवान लाजवू नका, हे सोन्याचा तुकडा देऊ. तुम्हाला द्यायचंय ना तर मला एकच द्या,
मागणी काय मागावी? भगवान तुम्हाला द्यायचंय तर मला एकच द्या. काय द्या? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. का? गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. काय इच्छा आहे? माझी एकच इच्छा आहे, माझी एकच मागणी आहे. एक भक्त की है रजी, खुद गर्ज की है गाजी, आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. रामा, माझी एकच विनंती आहे की एक भक्त की है अर्जी. माझी एकच इच्छा आहे, मरते वेळी माझ्या मुखामध्ये तुझं नाव यावं, एवढंच मला दे. मागणी मागावी ही की ज्याच्या मुखामध्ये अंतकाळी नाम आलं, अंतकाळी जाचा नाम आले मुखा, अंतकाळी जाचा नाम आले मुखा. हो हो, अंतकाळी जाचा नाम आले मुखा, अंतकाळी जाचा नाम आले मुखा. तुका म्हणे सुखा पारनाये, हो तुका म्हणे सुखा पारनाये, हो तुका म्हणे सुखा पारनाये. हो हो, अंतकाळी जाचा नाम आले मुखा, अंतकाळी जाचा नाम आले मुखा, अंतकाळी जाचा नाम आले मुखा, अंतकाळी जाचा नाम आले मुखा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. म्हणून भगवंता, मला पुन्हा या मृत्यू लोकामध्ये यायचं नाही का? एक एक येऊनी. कोटी कोटी म्हणून भगवंता मला नकोय. आणि ह्या जगात सुख आहे का? देवधानूरच्या मावशांनो, तुम्ही मला ताकदीनं सांगा, आता अनुभवानं सांगा, संसारात सुख आहे का? आम्ही या कीर्तन शुद्ध झालो, आम्ही या कीर्तन शुद्ध झालो, आम्ही या कीर्तन शुद्ध झालो, आम्ही या कीर्तन. संसाराचे अंगी आम्ही या कीर्तन मावशांनो, अगोदर मला सांगा तुम्ही, संसारात सुख आहे का? इकडला सांगा, नंतर इकडला सांगा, मग तुम्ही सांगा. संसारात सुख आहे का? संसारात सुख आहे का मावशांनो? दादा बाबा काका, संसारात सुख आहे का? भाऊ आहे का? नाही, अजून सरायचंय, पुढं जायचंय. विठाला मला सांगा, संसारात सुख आहे का? संसारात सुख, संसारात सुख, संसारात सुख. सोडायचा पण, सोडायचा पण. एका मावशीनं काय कीर्तन ऐकलं ना, काय हो हो हा हा हो हो म्हणायची. शेवटला म्हणलं, मावशी
चला आमच्या संस्थेवर अशी लेकरं टाळ वाजवतात, गायन करतात, असं तसं. तर मावशी म्हणली आली असते. आजी होती म्हातारी 70 वर्षाची असं. ताई आले असते हो, पण कापूसच काढायचा राहिलाय अजून. ऊस आलाय, ऊस खुरपायचा राहिलाय. संसार सुटत नाही. पण तुम्ही भाग्यवान आहोत, कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. व्यसनी म्हणजे काय? दुःख. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तर मला एकच सांगायचं, आपण मागावं काय भगवंताला? मागावं काय ज्यामध्ये आपलं कल्याण आहे? मग 6 दिवस झालं आपलं तप झालंय. आजच्या दिवशी आज भगवंताला मागायचंय. तर मागायचं आता काय? जीवनात महत्वाचं आहे ज्ञान. पण ज्ञान मागावं कसं? अभंगाचं प्रथम भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. 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 ज्ञानानंद दया नित्यानंद दया माझे. प्रेम सुख रे, प्रेम सुख रे, प्रेम सुख रे. अभिमान आमच्या आदरणीय महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. माझे नाथ बाबा म्हणतात, भगवंता ज्ञान दे. नको असं नाही, ते ज्ञान नको मला म्हणायचं नाही. पण भगवंता ज्ञान दे, पण ते कसं दे? भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. का नको? अभिमान नित्य नवा. तया माझी अभिमान नित्य नवा. तया माझी भक्ती प्रेमा विना. विना भक्ती आणि प्रेमाशिवाय मला ज्ञान नको. ज्ञान पण महत्वाचं आहे. ते ज्ञान पैगा बरोवे ते मणी आथी आणावे. माऊली म्हणतात की बाबांनो, ते ज्ञान तर महत्वाचं आहे. ज्ञान असावं. ज्ञानाशिवाय माणसाला किंमत आहे का? 4 माणसं बसलेत आणि एखादा हुद्द्यावरचा चांगला मोठा माणूस आला, लगेच माणसं उठतात आणि त्याला सन्मान देतात. मग तो त्या माणसाचा सन्मान आहे का त्याचा ज्ञानाचा? झोपल्या काय माझ्या मावशांनो? तुमच्या बैठकीमध्ये एखादी चांगली नोकरदारीन बाई आली तर काय म्हणतो? नमस्कार ताई, नमस्कार. त्या स्त्रीला मान आहे का तिच्या ज्ञानाला? आता मला सांगा, तुम्ही माझ्या समोर बसलेले कोण माझी आई आहे, कोण माझ्या आजी आहेत, कोणी माझ्या मामी आहेत. सर्वजण तुम्ही माझ्या वयानं काय आहात? ज्येष्ठ आहात. माझ्यासमोर बसलेले कोणी माझे वडील आहेत, कोणी माझे भाऊ आहेत, कोणी माझे मामा आहेत, कोणी माझे आजोबा आहेत, कोणी माझे पंजोबा पण खापर पंजोबा पण आहेत. म्हणजे सर्वजण माझ्यासमोर बसलेले कोण आहात? तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. पण मी या ठिकाणी उभी आहे, तुम्ही कीर्तनाला बसल्या
बसण्या अगोदर किंवा कीर्तन झाल्यावर तुम्ही इथे येऊन माझं काय करणार? दर्शन घेणार. मग मला सांगा, ते दर्शन माझ्यासाठी आहे का ते माझ्या ज्ञानाला किंवा ह्या गादीचं दर्शन आहे? ते गादीचं, त्या ज्ञानाचं दर्शन आहे. बाबा, ज्ञानापुढे आपण वय पाहत नाही, त्याच्या ज्ञानाला आपण किंमत देतो, आपण दर्शन घेतो. सांगायचे काय, ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानाशिवाय या जगामध्ये आपल्याला काही समजणार नाही किंवा आपल्याला काही किंमत नाही. ज्ञान असावं, माणसानं जगावं, ज्ञान कमवावं, धन कमवावं, मान कमवावा, सन्मान कमवावा, सगळं कमवावं. पण ह्या सगळ्यामध्ये एक मी येऊ नये. काय येऊ नये? आणि एवढं केलं माझ्याशिवाय होतं काय? असा भ्रम करूच नको बुवा तू. हे करणारा कोण आहे? कोण कोण काय म्हणतो? मी असतो तर झालोच नसतो. आणि मी सोनिया गांधी गेल्या, आणि त्या सोनिया गांधी त्या गेल्यावर काय देश इंदिरा गांधी गेला का देश बंदच पडला का? नाही. मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणतात बाई मी आहे म्हणून टिकलो. विठाला विठाला, मला काय म्हणायचंय, आपण सगळं कमावं जीवनामध्ये, पण मी केलं, मी तिथं येऊ नये. ज्ञान कमाव माणसानं, त्यामध्ये अहंकार येऊ नये. म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात, भगवंता मला ज्ञान दे, पण त्याच्यामध्ये अभिमान नको. ज्ञान आलं की ज्ञानाबरोबर अभिमान हा त्याच्या पाठीमागच लागलेला असतो. माणसाला काय वाटतं, ज्ञान आलं की बाबा माझ्यासारखा शहाणाच कुणी नाही. ढिगा आज ह्या जगामध्ये एका चढीत एक माणूस आहेत बरं का दादा. आपण जरी तिथपर्यंत पोहोचलो असलो तरी त्याच्यापेक्षा सुद्धा वरचा माणूस आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा, म्हणजे जगामध्ये स्पर्धा आहेत. म्हणून आपल्याला शहाणं समजून आपणच आपल्या पायावर धोंडा हाणून घ्यायचा का घ्यायचा? म्हणून माझे संत मागणी करतात की भगवंता ज्ञान दे, पण ते कसं दे? भक्ती प्रेमा विना ज्ञान नको. त्यामध्ये भक्ती आणि प्रेम एक लक्षात घ्या. ज्ञानाची आई भक्ती आहे, पत्नी नाही बरं का, आई. श्रीमद भागवत महापुराणामध्ये भागवत महात्म्य सांगत असताना त्या ठिकाणी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. भक्ती ही त्यांची आई आहे आणि ज्ञान वैराग्य पुत्र आहेत. ते कोण आहेत त्यांचे? भक्ती आली तर त्या ठिकाणी ज्ञान वैराग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हा कथाभाग मोठा आहे, पाहायला वेळ नाही आपल्याला. 11 वाजत आले, कधी 11 वाजले तेही कळलं नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. ज्ञानाची आई भक्ती आहे. विठे आईशे सुख नोहे भक्ती रस. विठे आईशे सुख नोहे भक्ती रस. विठे आईशे सुख नोहे
विठे ऐसे सुख नोहे भक्तिरस. न विटे का विटे विठे ऐसे सुख नोहे भक्तिरस. विटे ऐसे सुख नोहे नोहे भक्तिरस. भक्तीमध्ये आपल्याला वीट येतो का? कधीच वीट येणार नाही आणि आपल्याला कधी तिचा वैताग येणार नाही. थोडंसं हे नाम ऐकलं, थोडासा मृदंग ऐकला, थोडासा टाळ ऐकलं तर आपल्याला आनंद होतो दादा. भक्तांचं चरित्र आपण ऐकलो, गायलं तर त्याचा आपल्याला आनंद होतो. हे विटणार नाही. प्रथम चरणात भक्ती हा शब्द महत्वाचा आहे. भक्ती म्हणजे तरी नेमकं काय? भगवंताशी विभक्त असणे ह्याचं नाव भक्ती आहे. भक्तीशी विभक्त, भगवंताशी विभक्त नसणे त्याचं नाव काय आहे? भक्ती आहे. नामासी विनमुख तो नर माऊली म्हणतात, नामासी विनमुख तो नर पापी हरिविन धावया न पवे कोणी. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, नाम नाही त्याची अवस्था कशी आहे? पंछी पंख बिना, हत्ती दंतु बिना, ये नारी पुरुष बिना, वेश्या पुत्र पिता बिनाही ना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरण करले, सुमिरन करले, सुमिरण करले, मेरे मना तेरी बीती उमर, हरि नाम बिना. ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याची अवस्था कशी? पंख छाटलेल्या पक्षासारखी. मंदिरामध्ये दिवा नसेल तर त्या मंदिराला तेवढी शोभा आहे का? एका दात तुटलेल्या हत्तीसारखी आहे. ह्या गोष्टी आपण बोलू नाहीत दादा, पण जसं की एका वेश्येच्या मुलाला आपल्या बापाचं नाव सांगता येत नाही तशी अवस्था आहे. कोणाची? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही. नामाविना मुख सर्पाचे जीवा नवे काळ सर्प आहे. बाबा, ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याची फार दुरावस्था आहे. पण आपण भाग्यवान आहोत दादा, इथे जमलेले माझे सर्वच जण वारकरी समुदाय आपला भाग्यवान आहोत. आपण हिताच्या ठिकाणी जागे आहोत, भाग्यवान आहोत. म्हणून माझे संत म्हणतात, भगवंता एक द्यायचा असेल तर तुझ्या नाम दे भगवंता. हेची दान देगा देवा तुझा, नाहीतर हेच दान देगा देवा. शेजाऱ्याला कोरोना व्हावा असं नाही ना. हे एकच दान दे भगवंता, तुझा विसर आम्हाला न व्हावा. माझे तसेच नाथ व्हावा. म्हणतात की भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया. भगवंता त्यामध्ये अभिमान आहे, त्यामुळे पांडुरंगा मला ते नको आहे. त्यामध्ये अभिमान येत असेल तर ते नको. मग पाहिजे काय? अभंगाचं द्वितीय चरण. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमा विना
नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. सुख देई प्रेम सुख देई, 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 प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेम सुख दे प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई. आमच्या महाराजांच्या जोरात टाळे वाजवून आमच्या अक्षय बाबांसाठी प्रेम सुख देई. भगवंता प्रेम का, तर प्रेम सुख देई. भक्ती मान्य आहे पण प्रेम का, तर प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेमाशिवाय समाधान नाही. पती पत्नीमध्ये जर प्रेम असेल तरच ते नातं टिकतं बरं का दादा, नाही तर गोच वा 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 खेळ. ह्याचं बी मान्य करेना त्याचं बी मान्य करेना. हे म्हणताय तुम्ही चाल होतात माझ्याजवळ आणि ते म्हणते मी नव्हती की याच्या लग्नावरी आलीस. म्हणजे फार अवघड आहे त्या गोष्टी. मला फक्त एकच म्हणायचंय बाबा, करायच्या अगोदर विचार करा. पुन्हा उगाच म्हणतात काही काही झोडप्यामध्ये असंच चालतं आणि आम्ही तुझ्या इकडे नव्हतोच आलो, तूच आम्हाला आलतीस. असे भांडणं करण्याऐवजी अगोदर विचार करा, अगोदर बोला. एकदा वेळ निघून गेली की पुन्हा विचार करण्यात अर्थ नाही. गाडी आली थांबा थांबा, गेली गेली थांबा गेली. चिंतनीय आयुर्वेदम मादाव्य प्रतिक्रिया नकूप खरामयुक्तम प्रदित्तम वन्नी नागृहे. घराला आग लागली एक मनाला पाणी आणा पाणी आणा पाणी आणा, पाणीच नाही. कुणी म्हणलं गावी बघा, कुणी म्हणलं टाक्या बघा, आणि एक शाण्यानं डोकं लावलं विहीर खांदा म्हणे विहीर. आता मला सांगा दादा बाबा काका, विहीर खांदेपर्यंत घर राहील का? लाला भाऊ राहील का? घर लागलेलं, आग लागलेली राख होईल ना, तू विहीर खांदून पाणी लागूस तर. असं आहे माणसाचं जीवन दादा. वेळ आहे तोवरच माणसाला सावध व्हावं लागतं, आणि वेळ गेली तर पुन्हा काही खरं. म्हणून एकदा काय करा, करायच्या अगोदर थोडस विचार करा, नाही तर पुन्हा तू आली होती मी गेलो होतो गा बसा विढाला विढाला. चला विनोदाचा भाग सोडून द्या, पुढे जायचे. प्रेम महत्वाचं आहे. प्रेम म्हणजे प्रेम ह्या शब्दाचा अर्थ, प्रेम म्हणतात कशाला, भक्ती पुढे आहे प्रेम, त्याच्या दुसऱ्या चरणात डबल प्रेम शब्द आलाय. तर ह्या कलियुगामध्ये प्रेम या शब्दाला तुम्ही आम्ही गढूळ केलेलं आहे. कसं केलेलं आहे? गढूळ. त्याला शुद्धता राहिलीच नाही. प्रेम म्हणजे काय? निस्वार्थ, ज्याच्यामध्ये स्वार्थच नाही त्याला म्हणावं प्रेम. ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही. प्रेम कुठलं दादा? जे की गोपिकांनी माझ्या भगवान परमात्म्यावरती, श्रीकृष्ण भगवंतावरती केलं. जे प्रेम माझ्या गोपाळांनी भगवंतावर केलं. प्रेम म्हणजे हेच नाही की हे मुला मुलींमधलं प्रेम, हेच नाही. प्रेम म्हणजे गुरु शिष्याचं नातं. प्रेम म्हणजे आई आणि लेकराचं नातं, बापाचं आणि मुलाचं नातं. प्रेम म्हणजे भक्ताचं आणि देवाचं नातं. मग जे प्रेम माझ्या राधेनं केलं दादा, आज जे जगामध्ये वृंदावन माहिती आहे ना तुम्हाला, वृंदावन यूपी कडलं, तिकडं आपण गेलो ना, कृष्ण कृष्ण कोणीच म्हणत नाहीत, रुक्मिणी पण म्हणत नाहीत, फक्त राधेचं नाव घेतात. का?
निस्वार्थ आणि निखळ आणि शुद्ध प्रेम केलेलं आहे, माया केलेली आहे, भक्ती केलेली आहे. बिना परिणय के वो प्रेम की पुजारन कहना की पटरानी हो गई मेरे लाला की पटरानी हो गई. माझी राधा राणी भगवंताशी विवाह न करता देवाची पटराणी झालेली आहे. एकच निस्वार्थ माया, निस्वार्थ. गोपाळ रुसले माझ्या भगवंतावर. ताकद कोणती होती? फक्त भक्तीची आणि मायेची प्रेमाची ताकद होती. माझे गोपाळ एकदा काय झालं, एक बोबड्या नावाचा भक्त रुसला. काय उद्या काल आपण असं समजू नका, हेच मी रुकून चालले असं नाही काही. मी भक्ती आणि प्रेम सांगते तुम्हाला. एक बोबड्या नावाचा भक्त होता आणि तो भगवंतावरती श्रीकृष्णावरती रुसला. आणि रुसल्यावर देव कसा आहे? जगाचा बाप भक्ताच्या तरी पाठीमागे फिरतोय. तो कसा आहे? भावाचा देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ होता. भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्र कृपयाचे पुत्र ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. बाबांनो, धनाने पत्नीला वश करता येतं, सत्याने मित्राला, ज्ञानाने मोक्षाला आणि भावाने देवाला मिळवता येतं. भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे, भावाच्या पाठीमाग पळणारा. भाव म्हणजे काय? भाव नाही, भाव म्हणजे बाजारातला भाव नाही बरं का. ओ मावशानो, बटाटे किती आहेत, वांगे किती आहेत, मेथी कशी, हे कसं आहे. देव बाजारचा भाजीपाला नाही र, मनी नाही भाव, मनी देवा मला पाव. अरे देवा शहाणा पावायचा नाही र. का बरं? देव बाजारचा भाजीपाला नाही र. असा जगाचा बाप. त्याच्यावरती रुसलाय कोण? बोबड्या. आणि ते रुसला आणि देवाला वाईट वाटायला लागलं. आज सगळ्या सवंगड्यामध्ये एकच नाही बोबड्या. कुठं गेला असेल बरं? तो निघाला, माझे श्रीकृष्ण निघाले आणि बोबड्याकडे गेले आणि बोबड्याला डवसायला लागले. बोबड्या, अरे काय करायला लागलास? त्यांनी लगेच तोंड वळवलं. आणि तुला काय करायचं? काय पण करू मी? कोण म्हणते असा? बोबड्या. अरे बोबड्या, असं का बोलायला लागलास? काय झालंय? आणि मला काय कळवा ना, तू कोण मला सांगणारा आणि विचारणारा? असं कोण म्हणतंय? बोबड्या. ते म्हणायला लागला, श्रीकृष्णा तुला काय करायचंय? मी काहीही करू. भगवान म्हणतात, माझं काही चुकलं का? कोण म्हणतंय? जगाचा बाप बोबड्यापाशी बोबड्या जवळ म्हणतोय की बोबड्या, माझ्याकडून काही चुकलं का? विश्वाचा मालक. बोबड्या म्हणतो, तुझ्याकडून काय चुकणार आहे? तू तर जगाचा बाप आहेस आणि तुला एवढे मोठे सवंगडे पडले, माझ्यापाशीच काय आहे तुझं? असं भांडण सुरू झालं देवभक्तामध्ये. पुन्हा हातपाय धरायला लागलं. कोण? जगाचा मालक श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, लाला बोबड्या माफ कर, मला काय चुकलं ते तर सांग. पण तो म्हणतो, बोबड्या अरे दाहिबा कितना नकोले बा. तो बोबड्या होता, भाषा कळते ना. तो म्हणतो, अरे दाहिबा कितना नकोले बा. आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार, मी तुझ्या सोबत येणार नाही. आता ही काय काय ह्यांचा संवाद चालतोय आपल्याला गवळणीतून पाहायचा आहे. अरे दाहिबा कितना नकोले बा, अरे दाहिबा कितना नकोले बा. आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार. काय येणार नाही? श्रीकृष्ण म्हणतात काय येणार नाही? आत एकदा थकली बोला मिळून, आत एकदा थकली बोला मिळून,
मल्याच्या मल्यामध्ये देलोले बा, मल्याच्या मल्यामध्ये देलोले बा. कुठं मळ्याच्या मळ्यामध्ये गेलो. मग काय होतं तिथं? मल्याच्या मल्यामध्ये कवल्या कवल्या ककल्या होत्या. काय होत्या? ककड्या. मल्याच्या मल्यामध्ये कवल्या कवल्या ककल्या होत्या. ठगल्या पोलांनी दोन दोन तोडल्या. काय? सगळ्या पोरांनी दोन दोन तोडल्या. ठगल्या पोलांनी दोन दोन तोडल्या. मी तकली तोलायला दिलोले बा. तिकडून आला मल्याचा माल आणि माझ्यात थेंडीला धरले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. वाय 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 तुझ्या संग येणार. भगवान म्हणतात मग त्यात माझी काय चूक आहे? अरे बाबा, ज्यावेळेस आम्ही तुझ्या घरी आलो होतो त्यावेळेस तुझ्या आईनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. कशाचा? पुरणपोळीचा. बर मग काय झालं? तर ऐक ना. आधी एकदा तगली पुला मिळून येत होता मैया त्या धली देलोले बा. येत होता मैया त्या धली गेलोले देलोले बा. येत होता मैयानं फुलन फुल्या केल्या होत्या. काय केल्या होत्या? तुम्हाला येत का? येत होता मैयाने फुलन फुल्या केल्या होत्या. मग काय झालं? ठगल्या पोलांना दोन दोन दिल्या. ठगल्या पोलांना दोन दोन दिल्या. ठगल्या पोलांना दोन 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 दिल्या. ठगल्या पोलांना. आणि काय झालं मग? आणि मी पोली मादायला देलोले बा. मी पोली मादायला देलोले बा. मला तर आंधी दिलेले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. 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 अरे ताई बा कितना नको ताई महिला म्हणणं. अरे ताई बा कितना नको बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. 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 तुझ्या संग येणार. श्री कृष्ण भगवान की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. काय म्हणतोय बोबड्या? ह्याच्यामुळे मी तुझ्या सोबत येणार. समजली का दौलन? समजली? समजली ना? हा. ती भाषा कोणाची होती? बोबड्याची. बोबली बोबली भाषा होती. विढाला विढाला विठाला 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 विढाला विढाला. तर मला सांगायचं दादा एवढंच की देव भक्ताचं हे नातं प्रेमाचं नातं आहे आणि त्या प्रेमामध्ये समाधान आहे, सुख आहे. म्हणून माझे संत म्हणतात प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम काय देतंय? सुख देतंय. म्हणून भगवंत आम्हाला प्रेम हवाय. विठोबा रघुमाई 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 विठोबा रघुमाई. कुमार कुमार विठोबा रघुमाई.
लेकरांसाठी आणि अक्षय बाबांसाठी जोरात टाळी वाजवायला जोरात. वा. माझे नाथ बाबा म्हणतात की भगवंता तुला द्यायचंय ना तर एकच दे, तुझ्या नामाचा मला विसर नको. आणि जी तुझी भक्ती आहे, जो भक्ती रस आहे त्यामध्ये आम्हाला ठेव. आम्हाला इंद्रपद नको, आम्हाला चक्रवर्ती राजा नको, मला कुठलंही आम्हाला पद नको. आम्हाला द्यायचंय ना तर मी भक्त तू देव. आम्हाला ब्रह्मज्ञान सुद्धा नको, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव. ऐसे करी भगवंता द्यायचंय ना तर मी भक्त आणि तू देव असंच आम्हाला ठेव. ही आपण आणि ही संतांनी मागणी मागितली भगवंताकडे, म्हणून ही सुद्धा आपण आजच्या दिवशी मागणी देवधानराच्या मग समजा आपलं काय हीच मागणी आपण भगवंताकडे मागायची आहे. विठ्ठला आम्हाला तुझा विसर पडू देऊ नको, आम्हाला याचा भगवंता तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. हीच आपण भगवंताला मागणी मागायची आहे. अभंगाच्या किंवा चिंतनाच्या सुरुवातीला मी अभंगाचा सरळ अर्थ मांडला होता. ह्या कारणानं पुढे आता बोलायची आवश्यकता नाही. 11:30 वाजलेले आहेत, टायमिंग संपलेला आहे. बरोबर 9:09 मी इथं उभा राहिले होते. 11:21 झालेले आहेत. त्यामुळं तुमचे 20 मिनिटं 10 मिनिटं जास्त झाले हो, त्यामुळे क्षमा असावी. कुणाला बसायचा त्रास, कुणाला पाठीचा त्रास, कुणाला पाय दुखतेत, कुणाला हिकडला पाय दुखतं, कुणाला हिकडला पाय दुखतंय, असू द्या, बसायचा पाय लावून बसायचं. पण एकच प्रॉब्लेम आहे मोठा, झोप येते कोणाकोणाला. मोठा झोपेचा त्रास झाला असेल तर क्षमा असावी. बोलण्याच्या ओघामध्ये पुन्हा एकदा एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कुणाच्या अंतःकरणाला लागला असेल तर क्षमा असावी. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आपले जे काही आपले भजनी मंडळ आहे, आपले जी कमिटी आहे, भगवान बाबा मित्र मंडळ, आपलं जे मंडळ आहे, तुम्ही आम्हाला बोलवलं ह्याबद्दल तुमचे धन्यवाद आहेत. तुम्हाला महिला मंडळ समजलं का हो? मी जे बोललं ते का नाही फुंकली सोनारे गेले असं नाही झालं? नाही, तुमचे चेहरे सांगतात की कळावं माणसाला बरं का भाऊ. नाही तर नाही कळालं तरी, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, मग दुसरा येईल, मग दुसरा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचं काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी जोरात टाळी वाजवा आमच्या मंडळासाठी. हे जरी नाही कळलं कळावं माणसाला, नाही तर सरतीश आपण म्हणतो चहा पेट होते गाठ गेले, काय माणसाचा भरोसा. सरती शेवटी बा तुम्ही इथं ऐकणार कपडे झटकले निघाले असं होऊ देऊ नाही. सरती शेवटी बा आम्ही सांगणार जाणार आमचं आम्ही काय, एका जनार्दनी आमचं काय जाईल, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पुन्हा एकदा असो
बोलण्याच्या ओघामध्ये सर्वच जण आमचे टाळकरी गायकवृंद हरिभक्तीपरायण अक्षय महाराज आमचे सिस्टीमवाले काका माझे महिला मंडळ पुरुष मंडळ दादा बाबा काका माझे मामा मामी आजोबा आजी सर्वच जण सर्वांचे खूप धन्यवाद. आमचे विनेकरी दादा आमचे सोबदार मामा त्यांचे धन्यवाद. आमचे टाळकरी सर्वजण आमचे विद्यार्थी मंडळ त्यांचे धन्यवाद आहेत. सर्वच आमच्यासमोर सगळी माणसं माझी आहेत. त्यामुळं तुम्ही माझा राग मानू नये. हां तुम्ही म्हणता मावशा म्हणता बाळ ह्यांचं सगळ्यांचं नाव घेतलं ना आमच्या काय आमचं ह्यांचं काय बांधाला बांधे काय असं काही नाही. तुमचं माझं काही सुद्धा नाही. पण सगळ्यांचे नाव घेण्यात बसलं तर आपलं चिंतन राहिलं असतं. त्यामुळे सर्वजण आमचे दादा बाबा काका माझ्यासमोर बसलेली मंडळी सर्वांचे खूप धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये पुन्हा एकदा शब्द चुकीचा गेला असेल तर क्षमा असावी. जे बरोबर असेल ते माझे गुरुवार श्री हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली करपे गुरुवारांचा आशीर्वाद. झालेली सेवा श्री संत भगवान बाबा यांच्या चरणी कुळदैवत आपले खंडोबाच्या चरणी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी वारकऱ्यांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली